हॅलो मित्रांनो, इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीज मधली चौथी टेस्ट 4 टेस्ट काल सुरू झाली. काल 4 टेस्टचा पहिला दिवस होता. काल इंग्लंडने टॉस जिंकला. आता खरं तर या पूर्ण सिरीजमध्ये म्हणजे चारही टेस्ट मॅच मध्ये इंग्लंडनेच टॉस जिंकलेला आहे. इंडियाला एकही टॉस जिंकता आलेला नाही. इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतला. तर खरं तर हा जो डिसिजन आहे तो बेन स्टोक्सने का बरं घेतला माहिती नाही. कारण या ग्राउंडची जी हिस्ट्री आहे त्या हिस्ट्रीमध्ये 1885 पासून जी टीम टॉस जिंकते ती बॅटिंग घेते. कारण जी टीम पहिले बॉलिंग करते ती 1885 पासून टेस्ट मॅच जिंकलेली नाही. टीम इंडियाने जी प्लेइंग 11 खेळवली काल, त्या प्लेइंग 11 मध्ये त्यांनी 3 चेंजेस केले होते. सगळ्यात पहिला चेंज म्हणजे करुण नायरला बाहेर करण्यात आलं होतं आणि त्याच्या जागी साई सुदर्शनला घेण्यात आलं. दुसरा जो चेंज होता तो नितीश कुमार रेड्डी इंजर्ड झाल्यामुळे तो मॅच मधून बाहेर झाला होता आणि त्याच्या जागी शार्दुल ठाकूर टीम मध्ये प्लेइंग 11 मध्ये आला होता. आणि तिसरा जो चेंज होता तो आकाशदीप सुद्धा इंजर्ड असल्यामुळे तो बाहेर गेला आणि त्याच्या जागी अंशुल कंबोजला त्याच्या जागी घेण्यात आलं. तर पहिले बॅटिंग करताना टीम इंडियाने कालचा दिवस संपता 264 रन्स केलेले आहेत आणि टीम इंडियाच्या 4 विकेट पडलेल्या आहेत. टीम इंडियाची जी सुरुवात होती ती सुरुवात चांगली झाली होती. त्यांची ओपनिंग पार्टनरशिप म्हणजे यशस्वी जायस्वाल आणि के एल राहुल यांची पार्टनरशिप 96 रनची पार्टनरशिप होती. पहिला जो सेशन होता त्या सेशनमध्ये जर एकही विकेट पडली नव्हती. 78 रन्स पहिल्या सेशनमध्ये झाले होते. पण दुसऱ्या सेशनमध्ये टीम इंडियाच्या विकेट पडण्यास सुरुवात झाली होती. पहिले के एल राहुल आउट झाला. के एल राहुलने 46 रन्स केले. त्याच्यानंतर बॅटिंगसाठी आला साई सुदर्शन यशस्वी जायस्वालची पार्टनरशिप होत होती. पण यशस्वी जायस्वाल 50 कंप्लीट करून 58 रन्सवर यशस्वी जायस्वाल आउट झाला. त्याच्यानंतर शुभमन गिल आला, पण शुभमन गिलही काही करू शकला नाही. तो 12 रन्सवर शुभमन गिल आउट झाला. त्याच्यानंतर रिषभ पंत आला. रिषभ पंत आणि साई सुदर्शनची पार्टनरशिपही जबरदस्त होत होती. रिषभ पंतही जबरदस्त खेळत होता. 37 रन्स त्याने केले होते. पण 37 रन्सवर क्रिस वॉकचा एक बॉल त्याच्या पायाला लागला आणि रिषभ पंतला पायाला इंजुरी झाली. आता ती इंजुरी अशी होती की तो उभा सुद्धा राहू शकत नव्हता. त्याला बाहेर जावं लागलं. रिषभ पंतची जी इंजुरी आहे ती चांगलीच मोठी आहे आणि त्यामुळे त्याची परत बॅटिंग करण्याची आणि या मॅच मध्ये खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्याच्यानंतर साई सुदर्शन 61 रन्सवर तोही आउट झाला. कालचा दिवस संपता रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर हे दोघे खेळत होते. ते नॉट आउट होते. त्यांनी 19 रन्स केले होते दोघांनी. तर कालचा दिवस संपला तेव्हा टीम इंडियाचे 264 रन झाले होते आणि 4 विकेट होते. खरं तर त्या 4 नाही 5 विकेट आहेत, कारण रिषभ पंतचे परत खेळण्याचे चान्सेस कमीच आहेत. आता या टेस्ट मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये येण्यासाठी फर्स्ट इनिंग्स मध्ये टीम इंडियाला 400 रन्स तरी नक्कीच करावे लागतील.